वहिनी, मला तुला एक गंमत सांगायची. प्राची बघ प्लीज, तू गंमत नंतर सांग ना, मी जरा कामात आहे. प्लीज सॉरी. वृंदावनी प्लीज, असं काय करतेस अगं? तुला माहितीये, ही जर गंमत मी तुला सांगितली नाही ना तर मी आनंदाने वेडी होईल. बरं ठीक आहे, बोल. आज ना मी जेव्हा ही साडी नेसून प्रकाशच्या समोर गेले ना तेव्हा तो केवढा इमोशनल झाला माहितीये. त्याच्या डोळ्यात पाणी आलं माहितीये तुला. आता माझी खात्री आहे की मला जे वाटतं ना तेच खरंय. म्हणजे वरून जरी तो असा काटेरी फणस वाटत असला ना तरी आतून गोड गरा आहे, गोड गरा. प्राची हे बघ, मी तुझ्या भावनांचा अनादर करते असं नाही, प्लीज असं समजू नकोस. पण जरा धीराने घे ग प्राची. म्हणजे निदान माझी परीक्षा होईपर्यंत तरी प्लीज आपण नंतर बोलूच ना. वृंदावनी, या धीराने घेण्यासारखं काय आहे? हे बघ, प्रकाशचे लग्न करून एक वेगळं आयुष्य जगण्याचा माझा निर्णय आता पक्का झालाय. प्राची हे बघ, आलेच मी. काय झालंय काय ग हिला? हा, कुठल्या तरी वेगळ्याच जगात असते, अशी तंद्री लावून बसलेली असते. काल तुला सांगतो, हॉटेलमध्ये कुठला तरी विचार करत बसली होती ती आणि तिने चहामध्ये लाल मसाला टाकला. नशीब माझं मी बघितलं ते, मला कळलं, नाही तर न भूतो ना भविष्यातील लोकांना मसाला टिपायला लागला असता. काय ग, कशामुळे झालंय, कशामुळे चाललंय, काय आयडिया आहे तुला? प्रसाद, आता मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीये, प्लीज सॉरी. अरे माझ्या पहिल्या पेपरचं पुस्तकच सापडत नाहीये. पुस्तक सापडत नाहीये? तुला आठवतंय तू इथे कुठे वर ठेवलं होतंस का? हो, मी इथेच ठेवलं होतं. मग कोणी येऊन गेलं का खोलीत आपल्या? सुवर्णाताई सोडल्यास कोणीच नाही आलेलं. पण सुवर्णाताई कशाला पुस्तकाला हात लावेल? ती तर मुलखाची भोळसट आहे. हो तेच तर मी म्हणतेय ना प्रसाद. आणि आजारी असताना सुद्धा त्या इथे येऊन त्यांनी मला बेस्ट ऑफ लक विश केलं, हेच खूप आहे. हो ना, एकतर तिची तब्येत आणि टेन्शन या दोन्हीमुळे ती फार डिस्टर्ब असणार. म्हणजे ऍक्च्युली मला त्या विचित्र वागत होत्या असं वाटलं, पण नाही, ते टेन्शन मुळेच असणार. ठीक आहे, आपण एक काम करू वृंदा, पहिल्यांदा तुझं पुस्तक इथं शोधू आणि जर इथे नाही सापडलं तर मग अख्खं घर शोधू. हा, ठीक आहे. वृंदा प्रसाद नाही आले जेवायला? येतील, त्याला भूक लागली की येईल तो. आता काय बाबा, त्याच्या बायकोची परीक्षा आहे, उगाच आपण जाऊन डिस्टर्ब नको करायला, नाही का? काय रे, हो की नाही? बरोबर आहे. तुला का आज काय स्पेशल आहे का? नाही, या गातायत बितत म्हणून म्हटलं. असंच. बाबा, माझ्या उद्याच्या पेपरचं पुस्तकच सापडत नाहीये. काय? वृंदा, एवढं घाबरायला काय झालं? असेल इथेच कुठेतरी, शोधा परत. नाही बाबा, मी दुपारी अभ्यास करून पुस्तक वरच ठेवलं होतं. वृंदा, मी एक काम करतो, मी दुकानात जातो आणि दुसरं विकत घेतो. एक मिनिट थांब ना, मी पण येतो तुझ्यावर. काही गरज नाही. तू स्टेशन रोड कडे बघ, पुस्तक मिळते की नाही. मी कॉलेज रोड कडे बघतो. आणि कोणाला आधी मिळालं तर एकमेकांना फोन करूया ना. हा, मी हात धुवून आलोच. होय. बाबा, मी स्टेशनच्या साईडला बघतो. आता तू कुठे जातोस एवढ्या रात्री? बस कुठे मिळणार पुस्तक तुला? त्यापेक्षा इथे शोधा तुम्ही. हा, बाबा, आम्ही दोघांनी रूम मध्ये चेक केलंय, कुठेही पुस्तक नाही सापडलं आम्हाला. तू जरा बस, टेन्शन नको घेऊस, बस. अशा कशा का तुम्ही धांदरट आजकालच्या पोरी? पुस्तक नीट ठेवता येत नाही, पेपर वगैरे कसे लिहिणार मग तुम्ही उद्या? चल निघूया आपण. हे बघ वृंदा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आणून देतो तुला पुस्तक. हे बघ, कुठलं ना कुठलं तरी दुकान उघडं असेलच. अरे पण आता कशाला जायला पाहिजे बाहेर? अरे
आता इतका तिने आधी अभ्यास करून ठेवलाय तर लिहिता येईल तिला पेपर. आज एक दिवस अभ्यास नाही केला म्हणून काही कमी मार्क नाही मिळणार. तू काळजी नको करू बाळा. नाही आई, असं नसतं. वर्षभर जरी अभ्यास केला तरी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं. आणि सायकोलॉजिकली असेल, पण माझं उद्याच्या पेपरचं पुस्तक हरवलंय ह्या कल्पनेनेच मला गळून गेल्यासारखं झालंय. बघ, मला असं वाटतं की खोलीतच असेल. तुम्ही पुन्हा एकदा शोधा. काय होतं, वस्तू इकडेच कुठेतरी पडलेली असते आणि आपण उगाच गावभर शोधत बसतो. परत शोधूयात. चला, मी पण येतो तुमच्यावर. चला चल चल. शोधू खोलीमध्ये पटकन. चला लवकर. चल. मोठा राजा हरिश्चंद्र की नाही तू लगेच ह ह ह करायला. हा मुद्दाम केलं मी तसं. मी तसं म्हणालो का तर माझ्यावरती संशय नाही ना येणार. तुम्ही सुद्धा मला जा पुस्तक आणा असं म्हणायला होतं. तुमच्यावरही संशय आला नसता. पटतंय का? हो रे, हे माझ्या लक्षातच आलं नाही की तो पुस्तक आणायला बाहेर जाईल. बरं झालं तो प्रसाद वरच गेलाय पुस्तक बघायला. ते ज्याच्यात वेळ जाईल ना, बाहेरची दुकानं सुद्धा तेवढ्या वेळात बंद होती. बस म्हणा डॉक्टरीन बाई, बस आता परीक्षेला बिना अभ्यासाची. डॉक्टरीन बनते. बाबा, आम्ही तिथे सगळीकडे शोधलेलं आहे, कुठेही पुस्तक सापडलं नाही आम्हाला. बघू जरा. हा, तुम्हाला कसं सापडलंय पुस्तक? तुम्हाला मी खात्रीने आपण सगळीकडे बघितलं की नाही, तेव्हा नव्हतं पुस्तक आहे. अरे होतं असं कधी कधी. काय तुम्ही मुलं इतकी गडबडीत असता, तुमच्या हातात ते पुस्तक आलं असेल ना तरी तुम्हाला कळलं नसेल. चालायचंच. नाही बाबा, पण असं कसं शक्य आहे ना? जाऊ दे ना, आता सापडलं ना पुस्तक. हे बघ, ज्याचं शेवट गोड ना ते सगळं गोड. हा, तेव्हा वृंदा, उद्या तुझी परीक्षा आहे. आता शांतपणे झोप. हो, पण मी आईंना जरा सांगून येते, त्यांना काळजी वाटत असेल. नाही 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 नाही. आता माझ्यावर विश्वास ठेवायचा फक्त. यातली कुठलीही गोष्ट कांताला सांगायची नाही. म्हणजे पुस्तक हरवलंय हेही सांगायचं नाही आणि पुस्तक मिळालंय हेही सांगायचं नाही. कळलं? म्हणजे सांगितलं ना, नसत्या फंदात पडू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. बाबा, मला सांगा, आईनी पुन्हा काही कुरापती केल्यात? बघ, या नसत्या गोष्टीत तुम्ही आता लक्ष घालू नका. मी सांगतोय ते ऐका. वृंदा, तू खूप मेहनत घेतलीस. त्याचं फळ तुला नक्की मिळेलच. अगं, तू डॉक्टर व्हावंस ही परमेश्वराची इच्छा असणार, म्हणून तर एवढी संकट येऊन सुद्धा त्यांनी तुला तारलेलं आहे. आमच्या सगळ्यांचा विश्वास तू सार्थ ठरव. चांगले मार्क पाड. आणि मी सांगितलं ते लक्षात ठेवायचं. कांताला यातलं काही सांगायचं नाही. पुस्तक हरवल्याचंही आणि सापडल्याचंही. कळलं? चला. पुस्तक हरवलं तरी सांगू नको आणि सापडलं तरी सांगू नको असं म्हणतायत बाबा. म्हणजे अजून एखादं पुस्तक हरवणार असं दिसतंय.
देवा, ज्यांनी ज्यांनी मला 12वीच्या परीक्षेसाठी मदत केली आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यात मला यश दे. खूप अपेक्षा आहेत सगळ्यांना माझ्याकडून. त्या अपेक्षांचं ओझं पेलवण्याचं बळ मला दे. ऑल द बेस्ट. परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आजचा दिवस तुझा असणार. माझी सून डॉक्टर झाली तर भरून पावीन मी. अरे काय करतेस? हा, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा जरी असलो ना तरी माझ्या पाया पडलेलं मला अजिबात आवडत नाही. वृंदा, काळजी करू नकोस. तुला आजचाच काय, तुला सगळे पेपर्स चांगले जाणार आहेत मला खात्री आहे. बिंदासली पेपर्स. बर, पंढरी आणि प्राचीला दोघांना मी हॉटेलवर पुढे पाठवतोय कारण मी तुला आज सोडायला येणार. नाही नाही प्रसाद, नको. तुझं हॉटेलवर जाणं जास्त महत्वाचं आहे. तुझ्या परीक्षेपेक्षा मला काहीही महत्वाचं नाहीये. मी तुला सोडायला येणार आहे. पण मी जाईन ना, त्यात बघ, काय? तू आज प्रश्न विचारायचे नाहीयेस तर ते सोडवायचेस. ते सुद्धा प्रश्नपत्रिकेतले. त्यामुळे गप गुमान माझ्याबरोबर यायचं म्हणजे यायचं. अगं वृंदा, तो म्हणतोय ते येऊ दे की त्याला. आणि मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं. कांताला अजिबात पुस्तक सापडलंय म्हणून सांगायचं नाही. पुस्तक सापडलंच नाही, माझा अभ्यास झालाच नाही असं म्हणत राहायचं. कळलं? पण बाबा असं कशाला? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायची एक वेळ असते. तुझी परीक्षा झाली की तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देईन मी. पण तोपर्यंत एक मोठा म्हणून माझा ऐक. बाबा पण खोटं कशाला बोलायचं? खोटं नको बोलूस. पण खोटं बोलायचं नाही याचा अर्थ खरं सांगायला पाहिजे असं नाही, नाही का? मी सांगतोय तसं कर. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. चला. चलायचं. तुझं सांगते सुवर्णा, ही वृंदा जर नापास झाली ना तर फार बरं होईल. मला तर आकाशच ठेंगणं होईल. काय मोठा डॉक्टरकीचा टेंबा मिरवते. कशी पास होते 12वी ते बघते ना मी आता. वृंदाचं नापास होणं थोडं कठीण आहे सासूबाई. म्हणजे ती मला असं म्हणायचं की ती खूप हुशार आहे ना. अभ्यास केला नाही तरी तिला 70च्या आसपास टक्के मिळू शकतात सहज. 70% त्या डॉक्टरला ऍडमिशन मिळवण्यासाठी पुरेसे आहेत? नाही ना. मग तिला कुठूनही तिथे ऍडमिशन मिळता कामा नये हे मला हवं आहे. आणि तू सुद्धा 12वी होऊन काय मोठे दिवे लावलेस रे? हा? वृंदा, सापडलं का ग तुला पुस्तक? असतेच काय? नाही ना सापडलं पुस्तक? अभ्यास झाला नसेल ना मग तुझा? आई, माझा अभ्यास केव्हाच झालाय ना. मला पेपर चांगला जाण्यासाठी आशीर्वाद द्या. अगं राहू दे राहू दे. आता तू चांगला लिहिलास की चांगला जाणारच, नाही का? वृंदा, पेपर चांगला लिहा. ऑल द बेस्ट. आणि तू या ड्रेस मध्ये ना खूप छान दिसतेस. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा. थँक्यू. वृंदाताई, खूप भारी लिहि बरं का पेपर. कारण काय, तू डॉक्टर झाल्यावर आमचं कोणाचंच काहीच खरं नाहीये. एक का? अगं हा बोलतो ते बरोबर आहे. तू अजून डॉक्टर झाली नाहीस तरी हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, हे पौष्टिक आहे, ते पौष्टिक नाही असं करतेस. डॉक्टर झाल्यावर तर म्हणजे जवळजवळ फुटपट्टी घेऊन बसलेली. बर प्राची, तू आणि पंढरी पुढे जा हॉटेलमध्ये. मी हिला सोडून येतो. मी जाऊ का त्यांच्या बरोबर? नाही, काही गरज नाही. कारण सगळं सुरळीत चाललंय हॉटेलमध्ये.
बरं सगळं घेतलंच ना, हॉल तिकीट वगैरे? हो घेतलं. चला निघूया. चला चला, उशीर होईल तुम्हाला, लवकर चल चल चल. चला, दारापर्यंत सोडू दे. अरे हो. प्रसादने आपल्याला क्षमा करायला थोडा वेळ जाईल ना, हे आपण समजून घ्यायला नको का? आय एम फीलिंग वेल. पण वेल म्हणजे विहीर. मग मला विहीर वाटतंय. असं काय लिहिते? आय एम फीलिंग. वृंदा, अरे नमस्कार. या नाडकर्णी सर. कम वेलकम टू माय हाऊस. आणि सिट डाऊन. चहा आणू का? नाही नको. वृंदाची परीक्षा आहे, तिच्यासाठी अंगारा आणायला गेलो होतो गणपतीच्या मंदिरात. पण ही लाईन होती तिथे, त्यामुळे आज काय तिला अंगारा देता येणार नाही मला. तर हा अंगारा तिला तुम्ही द्या. बर. आता देवाच्याच मनात असेल तिचा पेपर सोपा जाऊ नये तर आपण तरी काय करणार, नाही का? नाहीतर वेळेत अंगारा मिळाला असता, नाही का तिला आज? म्हणजे तुमची वृंदा आहे ना, ती जरा मूर्ख आहे. आता मला सांगा, ज्याचा पेपर आहे त्या विषयाचं पुस्तक आदल्या दिवशी हरवता? काय? मग आता काय? जाऊ द्या, तुम्ही नका विचार करू. बरं एक विचारू का? तुमच्या मुलाला त्याच्या मनासारखी मुलगी मिळाली का हो? नाही हो, अजून नाही. मग एक सुचवलं तर वाईट नाही ना वाटणार? म्हणजे एक स्थळ आहे, आमची प्राची. सुचवू का बघा? म्हणजे